शेकडेवारीमध्ये कमी पडते वाढव जास्त होते कमी कर नावाची एक कन्सेप्ट आहे ती आता आपण पाहूया काय आहे बघा। साखरेची किंमत 60% वाढली तर घरामध्ये साखर किती टक्के कमी वापरावी म्हणजे कोणत्यात खर्चात वाढ किंवा घट होणार नाही। परीक्षेला आलेला प्रश्न आहे बघा 2023 ला। म्हणजे पहिल्यांदा वाढ झाली नंतर आपल्याला काढायचं आहे की किती टक्के कमी वापरावी लागेल। म्हणजे कमीची किंमत काढायची कमी म्हटल्यानंतर सिंपल लक्षात ठेवा 100 गुणिले टक्के भागिले 100 प्लस टक्के। लक्षात ठेवा हे ट्रिक लक्षात कशी ठेवायची सर तर सिंपल आहे। सिंपल कन्सेप्ट सांगितली मी काय सांगितली कमी काढायचे कमी पडते वाढव म्हणलं की प्लस करायचं। आणि जर मला जास्त काढायचं असेल जास्त तर लक्षात ठेवा 100 गुणिले टक्के छेद 100 मायनस टक्के। आता दोघातला फरक बघा कमी पडते वाढव जास्त होतंय कमी कर म्हणजे तुम्हाला प्लस कधी वापरायचं मायनस कधी वापरायचं एवढंच कळलं पाहिजे। आता बघा ज्या वेळेस मला कमीची किंमत काढायची त्यावेळेस मी प्लसचं वापरलं पाहिजे। मग आता बघा इथे कन्सेप्ट आपण वापरूया इक्वल टू 100 गुणिले टक्के म्हणलं की 60 छेद 100 प्लस टक्के म्हणजे 60 म्हणजे 100 गुणिले 60 तसाच छेदाच्या ठिकाणी 160। कॅन्सलेशन पटकन करूया शून्याला शून्य गेले 2 ने भागू 4 ने भागू बघा 4 ने भागलं ते आलं 4 हे आलं 25 सक 150 भागिले 4 150ला जर 4 ने भागलं तर काय उत्तर येते बघा 4 ने भागलं तर 37.1/2 म्हणजेच ऑप्शन नंबर 3 बरोबर। क्लियर आहे म्हणजे जास्त होतंय कमी काढायचंय म्हटलं की प्लस वापरायचं। बघा पुढचा प्रश्न तशाच टाईपचा म्हणजे एकामध्येच क्लिअर झालं पाहिजे। परीक्षेला आलेलाच प्रश्न आहे ए चा पगार बी पेक्षा 20% कमी आहे तर बी चा पगार ए पेक्षा किती टक्क्याने जास्त। म्हणजे कमी दिलंय जास्त काढायचं। जास्त म्हटलं तर काय मित्रांनो जास्त म्हटलं तर 100 गुणिले टक्के छेद 100 मायनस टक्के। कन्सेप्ट काय सर शब्द लक्षात येतोय का बघा जास्त होते कमी कर मग बघा 100 गुणिले टक्के म्हणजे 20 छेद 100 मायनस 20 मग यांचा विचार करा 100 गुणिले 20 भागिले 80 20 चौक 80 4 ने भागलं 25 म्हणजे 25% काय करावं लागेल वाढवावं लागेल। ऑप्शन नंबर 3 बरोबर करेक्ट आहे। तुम्हाला अप्लाय करायचंय चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी। ह्या प्रश्नाचं उत्तर पटकन स्क्रीनवरती आहे पटकन कमेंट करून सांगायचंय आणि कशी वाटली ट्रिक हे पण सांगायचं।